जाऊ दे. मला इथं हात उचलायला लाज नाही वाटत. मला कोणी अटकाव नाही करत. मी तुझं कौतुक करते. Thank you, Holy Spirit. ही संधी आहे माझ्यासाठी. तुझं वचन सांगतं वेळेचा सदुपयोग करा. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या. प्रभू मी हात उंचावून तुझं धन्यवाद करतो. मी दोन उघडून तुझी महिमा गाते. मी अंतःकरणापासून तुला धन्यवाद देते. कारण तू मला संधी दिलीस. माझ्यासाठी दरवाजा उघडलाय आवाज दिला. माझ्यासाठी दरवाजा उघडलाय आशीर्वाद दिला. मी आभार मानतो. हालेलुया. हालेलुया. Thank you, Lord. Thank you, thank you, thank you, Holy Spirit. किती तुला धन्यवाद म्हणावा. किती तुझा गौरव करावा तेवढं कमी आहे माझ्यावर. तुझे मी आभार. तुझे मी आभार. सर्व चिंता, काळजी, टेन्शन, व्याधी दूर कर. सगळी भविष्याची भीती घालवून टाक. कारण या सगळ्याबद्दल आमची काळजी करणारा तू परमेश्वर. आम्ही चिंतित आहोत की आमचं काय होणार, आमच्या लेकरांचं काय होणार, आम्ही कुठे चाललोय. देवा तू आमचा वाटाणी, तू आमचा मार्गदर्शन. जर तू आम्हाला निवडून घेतलंस, खंडून घेतलंस, तर आमचा विरोधक कोण? आम्ही आमचं चित्त तुला देतो. आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावतो आणि आम्ही भीतीतून बाहेर येतो. कारण भीती ही सैतानापासून नाही, विश्वास हा तुझ्यापासून आहे. आम्हाला विश्वासानं भर. भीती घालून टाक. कारण भीतीच इयोबाला तुझ्याला देवापात दार उघडायला भाग पाडतं. आणि सैतानाने एंट्री केली. आम्ही प्रार्थना करत आहे, सर्व चिंता, काळजी, भीती, भविष्याविषयीची योजना आम्ही धमकावतो येशूच्या नावात. तुझं वचन आम्हाला सांगतं की तुमचं भविष्य माझ्या हातामध्ये सुरक्षित आहे. माझ्यासाठी तुझ्याजवळ प्लॅनिंग आहे, माझ्यासाठी तुझ्याजवळ योजना आहे आणि त्या तुझ्या भावी स्तुतीला आशा आहे. मी घाबरणार नाही माझ्या. हालेलुया. Thank you, Jesus. देता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों चिंता करता है. देता हूँ मैं तेरी चिंता, तू क्यों
आमच्या बरोबर आहेस. तू इस्रायलाबरोबर होतास. समुद्र दुभागताना तू त्यांच्या पुढे चाललास. या नदी दुभागताना तू त्यांच्या बरोबर होतास. आज पण तू आम्हाला म्हणत आहेस माझ्या देव बाप्पा, अनेक लोक प्रभू मंडळीसाठी रडत आहेत, कुणीतरी कुटुंबासाठी रडत आहे, कुणीतरी बिझनेस साठी रडत आहे, कुणीतरी लेकरांसाठी रडत आहे, कुणीतरी चिंतेत काळजीमध्ये आहे माझ्या देव बाप्पा. पण आज तू म्हणत आहे की मी अब्राहमाचा बाप आहे, मी अब्राहमाचा देव आहे आणि आज पण जे अद्भुत कार्य त्यांनी पूर्वी केले मी आज पण करू शकतो बेटा. आज तू माझ्यावर विश्वास ठेवशील का? आज तू धीर धरायला तयार आहेस का? मी माझी शांती तुला देतो, कारण ती तुला पार नेणार आहे, ती तुझ्यासाठी चमत्कार घडवणार आहे. देव बाप्पा मी हार नाही मानणार, कारण आमची काळजी करणारा तू आहेस, तू जिवंत परमेश्वर आहेस. सगळ्यांनी सोडलं, सगळे टाकले, सगळे विसरले तरी तू विसरत नाहीस माझ्या देव बाप्पा. तू आमच्याशी फितूर होत नाहीस, तू आमचा देव, आमचा भाव. आज पण आम्हाला सांत्वन द्यायला आमच्या बरोबर आहे. मी प्रत्येकासाठी देव बाप्पा तुला विनंती करते, जे पण रडत आहे तुझी महिमा प्रगट कर त्यांच्या बिझनेस मध्ये, तू महिमा प्रगट कर त्यांच्या कुटुंबामध्ये, तू महिमा प्रगट कर त्यांच्या जीवनामध्ये देव बाप्पा. त्यांच्या अंतःकरणातली खांदे, त्यांच्या अंतःकरणातला विश्वास, सगळ्या स्थिरता येशूच्या नावामध्ये मी धमकावते माझ्या. जर तू आहेस तर मला घाबरायचं कारण नाही, तू आहेस तर आम्हाला भ्यायचं कारण नाही. तू आमच्या कुटुंबाकडे पाहतेस, आमच्या प्रत्येकाच्या लेकरांकडे तुझं लक्ष आहे, प्रत्येकाच्या भविष्याकडे तुझं लक्ष आहे, आमच्या शिक्षणाकडे तुझं लक्ष आहे, आमच्या बिझनेसकडे तुझं लक्ष आहे, आमच्या फायनान्सकडे तुझं लक्ष आहे आणि आमच्यापेक्षा तू आमची चिंता करणारा जास्त परमेश्वर आहेस. मी तुला धन्यवाद. आमची मन अंतःकरण स्थिर कर. तुझं वचन आम्हाला सांगतं की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी आभार प्रदर्शन आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती तुमची मने विचार भेदून जाते. आज ती शांती, आज ती शांती तुझ्या लोकांसाठी रिलीज करते. माझ्याशी बोल, तुम्ही सर्व वचने आमेन मध्ये मी स्वीकारते. आमेन. परमेश्वर पित्या, तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभुदेवा ज्या प्रकारे आम्ही कबूल केलं त्या प्रकारे प्रभुदेवा तू आमच्या जीवनात काम करणार असा विश्वास आम्ही बाळगतो प्रभुदेवा. आणि प्रभुदेवा तुझी वचनं आमच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी आहे आणि जसं तुझं वचन आम्हाला सांगतं प्रभुदेवा की माझं वचन हे दगडाला फोडणाऱ्या हातोड्यासारखं आहे. ज्या ठिकाणी ते जातं त्या ठिकाणी काम केल्याशिवाय परत येत नाही प्रभूजी. आणि आज प्रभुदेवा प्रत्येकाच्या हृदयाला प्रभुदेवा तुझ्या वचनाने स्पर्श केला जाऊ दे. तुझा अद्भुत आत्मा प्रभू त्या वचनाद्वारे प्रभुदेवा त्यांचा ताबा घेऊ दे पित्या. आणि जे आवश्यक आहे, जे बदल आवश्यक आहे,
ज्या गोष्टीची प्रभू देवा तू बोलू इच्छितोस त्या गोष्टी तू प्रगट कर. तुझा आत्मा प्रभू देवा तुझ्या सामर्थ्याने प्रभू देवा या ठिकाणी कार्य करावा प्रभू, असं होऊ दे प्रभू देवा. आम्ही प्रभू देवा या ठिकाणी आलेला कोणताही व्यक्ती रिकामा जाणार नाही असं होऊ दे. शांती, आनंद, समाधान ज्या गोष्टीसाठी प्रभू देवा ते या ठिकाणी आलेत पित्या, आणि ज्यांना त्यांना प्रभू देवा घरातून निघताना त्यांची प्रार्थना होती ती प्रार्थना येशूच्या नावात या ठिकाणी ऐकली जावी प्रभू देवा. कोणीही रिकामा असणार नाही प्रभू देवा. तर तुझी महिमा प्रगट होताना आम्ही पाहणार आहोत पित्या, असा विश्वास आम्ही बाळगतो. आमची प्रार्थना तू ऐकत आहे, सगळं धन्यवाद देतो, स्तुती तुझं गौरव करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. बसूया आपण. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. स्तुती असो परमेश्वराने या ठिकाणी आपल्याला प्रभूच्या गौरवासाठी एकत्र केलेल्या देवाची स्तुती असो. आज आपण एक नवीन विषयाची सुरुवात करणार आहोत आणि बरेच दिवसपासून मी तुम्हाला परमेश्वराच्या नावाविषयी आणि परमेश्वराला काय काय म्हणतात या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्या अगोदर आपण खूप काही परमेश्वराची नावं पाहिलेली आणि त्याच्यामध्ये एक जे आहे देव पवित्र आहे, देव आत्मा आहे आणि देव सर्वज्ञानी आहे. तुम्ही सांगा देव सर्वव्यापी आहे. आणि अजून एक होतं देव सर्वसामर्थ्य आहे. पण यहोवा एल शदाय हे पाहत असताना आपण देव सर्वसामर्थ्य ही गोष्ट आपण पाहिली होती. जर तुम्हाला त्याच्याविषयी ऐकायचं असेल तर तुम्ही जरूर यहोवा एल शदाय हा संदेश ऐकू शकता. यहोवा एल शदायचा अर्थ काय होतो? देव सर्वसामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. काय होता अर्थ? देव सर्वसामर्थ्य आहे असा अर्थ होतो. देवाच्या ह्या व्याख्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या आणि त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण आजपासून मात्र आपण एक नवीन विषय पाहणार आहोत की ज्यामध्ये तुलनात्मक दृष्टिकोनातून मी तुम्हाला काही गोष्टी बायबलमधून शिकवण्याचा प्रयत्न करेन. जे पवित्र आत्मा माझ्याशी बोललेलं आहे ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. कारण बायबलमध्ये तुलनात्मक दृष्ट्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या पाहिल्या गेल्या पाहिजेत आणि परमेश्वर त्या दृष्टिकोनातून कसं काम करतो या सुद्धा आपण पाहणार आहोत. आज आपण दोन माणसांचं कॅरेक्टर पाहणार आहोत. दोन व्यक्ती आहेत की ज्या दोन्हीही कॅरेक्टर त्यांच्यामध्ये सिमिलरिटी काहीच नाही, म्हणजे सारखंपणा ज्याला आपण म्हणतो तो सारखापणा काहीच नाहीये. पण बऱ्याचशाच गोष्टी आहेत की त्या दोघांचं कार्यक्षेत्र मात्र एकच आहे. एकाच ठिकाणी ते एका ठिकाणी एका व्यक्तीला आशीर्वाद मिळाला, त्या सेम ठिकाणी एका व्यक्तीला श्राप मिळालेला आहे. दोन माणसं आहेत अशी की जे विरुद्धार्थी आहेत. ते एका कम्युनिटीशी म्हणजे एकाच गोष्टीशी निगडीत सुद्धा नाही. एक वेगळं, एक कनानी आहे आणि एक इस्रायली आहे. त्यांच्याविषयी आपण पाहणार आहोत. आणि एकाचं नाव आहे आखान आणि दुसऱ्याचं नाव आहे राहाब. एक स्त्री आहे आणि एक आहे पुरुष आहे. पण दोघांमध्ये काहीही साम्य नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कॉमन आहेत किंवा ज्या ठिकाणी आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या काही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे किंवा पाहिलं पाहिजे की आपण नेमकं कशा प्रकारे वागू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे काय गोष्टी परमेश्वरापासून आपण प्राप्त करू शकतो. आणि एकाचं नाव आहे आखान, दुसऱ्याचं नाव आहे, दुसरी स्त्री आहे, तिचं नाव काय आहे? राहाब. या दोघांना सुद्धा तुम्ही ओळखता चांगल्या प्रकारे. त्या दोघांचा उल्लेख यहोशुवाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. यहोशुवाचं पुस्तक याचा 2रा अध्याय 1 पासून 24 पर्यंत बरीच वचनं आहेत की ती कंटिन्युअसपणे आपल्याला वाचायला मिळतीलच असं नाही, पण तुम्ही घरी जाऊन मात्र ह्या वचनांचा अभ्यास करू शकताय. आणि तुम्हाला यहोशुवाचं पुस्तक याचा 2रा अध्यायापासून 7 अध्यायापर्यंत वाचावं लागेल. म्हणजे ह्या दोघांच्या विषयी अत्यंत स्पष्ट रूपाने अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला वाचायला मिळेल. त्यांचा अभ्यास करता येईल, त्यांचं कॅरेक्टर पाहता येईल, त्यांनी काय काय केले हे पाहता येईल, त्यांनी कसा आशीर्वाद एका व्यक्तीने कसा आशीर्वाद मिळवला हे पाहता येईल आणि एका व्यक्तीने कसा श्राप मिळवला हे पण पाहता येईल. दोघं जण भिन्न भिन्न कॅरेक्टरचे लोक आहेत. 2रा अध्याय 1 पासून 24 पर्यंत आपण वाचणार आहोत. काहीच गोष्टी तुटक आपण वाचू, म्हणजे सगळे अध्याय वाचण्यासाठी आपल्याकडे इतका वेळ नाहीये जितका आपण या ठिकाणी वचन आहे. यहोशुवा 2 1 पासून 24 पर्यंत. पहिल्यांदा सुरुवातीलाच यहोशुवाच्या पुस्तकामध्ये राहाबेचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे की जो आपल्याला राहाब बायबल आपल्याला ओळख करून देतं. राहाब एक वेश्या होती. राहाब काय होती? एक वेश्या होती. वेश्याचं कॅरेक्टर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याचं स्पष्टीकरण जास्त देण्याची मला गरज नाही की वेश्या काय काम करते आणि कशा प्रकारे तिचं जीवन असतं. या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्या लोकांना माहिती आहे आणि म्हणून या ठिकाणी तिच्याविषयी इतकं आपण खोलवर त्या गोष्टी पाहणार नाही, पण तिनं जे काम केलेलं ते मात्र आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहू शकतो. 2रा अध्याय 1 पासून 24 पर्यंत.
नूनाचा मुलगा यहोशुवा याने गुप्तपणे 2 हेर शिट्टीमेतून पाठवले. त्याने त्याला सांगितले की जा तो देश व विशेषतः यरीहो हेरून या. त्याप्रमाणे ते गेले आणि रहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की काही इस्रायली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत. तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठविला, जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण साऱ्या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत. त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे कोणी पुरुष आले होते खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले. ते कोठे गेले हे मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा, म्हणजे त्यांना गाठा. पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती, त्यात त्यांना लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले. त्यांच्या मार्गावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आले. इकडे ते हे झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे. आम्हाला तुमची दहशत बसली आहे आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे. हे मला ठाऊक आहे, कारण तुम्ही मिस्र देशाहून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व योग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जीवात जीव राहिला नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. हे तुमच्यावर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे. म्हणून आता माझ्या समोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू आणि याबद्दल मला खात्रीलायक खून द्या. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन आहे ते नंतर आपण वाचूया, पण वाचत आपण पुढे जाऊ. या ठिकाणी आपल्याला राहाबेचं जीवन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं एक आहे ज्या ठिकाणी आखाणाचा उल्लेख आहे आणि यहोशुवाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 1 पासून 9 पर्यंत आखाणाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. यहोशुवा 7:1 पासून 9 पर्यंत. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूपैकी काही ठेवून घेतल्या, म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की जो आखान आणि राहाब जे आहे त्या राहाबे विषयी दोघांच्या विषयी या ठिकाणी उल्लेख आहे. राहाब कोण आहे बरं? राहाब वेश्या. आणि आखान कोण आहे माहिती आहे? आखान इस्रायल राष्ट्रातला, इस्रायल सैन्यातला एक सैनिक आहे. कोण आहे? आखान इस्रायल सैन्यातला कोण आहे? सैनिक आहे. आता राहाबेचं जे कॅरेक्टर आहे ते एक वेश्याचं कॅरेक्टर आहे. ते एक स्त्री आहे आणि इतिहासानुसार असं म्हणण्यात येतं की राहाब ज्या ठिकाणी राहत होती त्या घरामध्ये एक उतारशाळा होती. उतारशाळा जो पण व्यक्ती शहरामध्ये यायचा तो कुठं उतरायचा? उतारशाळेत उतरायचा. आणि उतारशाळेच्या असल्या प्रथेप्रमाणे राहाबेच्या घरी 2 हेरांनी काय केलं? त्या ठिकाणी मुक्काम केला. त्या ठिकाणी ते उतरले. यात काही मोठं नवलाची अशी गोष्ट नव्हती की ते राहाबेच्या घरी राहिले, कारण राहाबेच्या घरी काय होती? एक उतारशाळा होती. राहाब त्या ठिकाणी लोकांना राहण्याची सोय करून देत होती आणि म्हणून उतारशाळेमध्ये ते राहिलेले होते. आखान जो आहे तो एक सैनिक होता आणि सैनिक इस्रायल राष्ट्रामध्ये असलेला सैनिक, यहोशुवाच्या अंडर असलेला, यहोशुवाच्या अधीन असलेला आणि तलवार घेऊन पुढे चालणारा आणि यरीहो जिंकण्यासाठी आलेला. त्याच प्रकारे लुटीचं जे सामान आहे ते लुटीचं सामानाची देखरेख करणारा किंवा त्या गोष्टी एका ठिकाणी लुटल्यानंतर एका ठिकाणी निहून ठेवणारा अशा प्रकारची जबाबदारी असलेला एक मनुष्य होता. कारण लुटीचं सामान जे आहे ते त्याच्या पण हातामध्ये पडलं, कारण त्याच्या हातात जर पडलं नसतं तर त्याने निहून ठेवलं नसतं आणि म्हणूनच त्याच्यावर एक जबाबदारी होती की जे लुटलेलं आहे ते कुठेतरी सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी यहोशुवाने सांगितलं त्या ठिकाणी निहून ठेवायचं त्याला. आणि अशा प्रकारची जबाबदारी असलेला एक मनुष्य होता. दोघांचं कॅरेक्टर हे वेगळ्या प्रकारचं आहे. दोघं जण, एक सैन्यात आहे आणि एक वेश्या आहे जी यरीहोमध्ये राहत आहे. लक्षात घ्या, दोघं जण वेगळ्या वातावरणात वाढलेले. दोघं जण एक देवाच्या सानिध्यामध्ये आहे, एक देवाच्या उपस्थितीमध्ये आहे, एक
देवाची आज्ञा त्याच्याजवळ आहे, एकाजवळ देवाचं नियमशास्त्र आहे, एकाजवळ देवाचं सामर्थ्य आहे, एक यहोशुवाच्या सानिध्यामध्ये वाढलेला आहे, एकाला एक पुढाऱ्यापासून एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळत आहे, आणि दुसरी एक व्यक्ती आहे की तिला काहीच मार्गदर्शन नाही, तिला काहीच माहिती नाही, तिला ना देव माहित आहे, तिला ना परमेश्वर माहित आहे, तिला ना देवाचं सानिध्य माहित आहे, तिला ना देवाच्या गोष्टी माहित आहेत, देवाच्या आज्ञा माहित आहेत, काहीच तिला माहिती नाही. ती एक वेगळ्या प्रकारच्या मूर्तीपूजक लोकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अन्य देवांची उपासना केली जाते त्या ठिकाणी राहत आहे, आणि कुठल्याही प्रकारे देवाचं सानिध्य नसलेल्या ठिकाणी राहत आहे. तिथं काहीच देवाचं सानिध्य नाहीये, पण आखाणा सोबत मात्र देवाचं सानिध्य आहे, देव त्या ठिकाणी आहे स्वतः उपस्थित. अशा ठिकाणी दोघांचं कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं, आणि ह्या दोघांचं जे जीवन आहे ते डिफरंट वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तुम्ही जर वाचलं राहाबेविषयी बऱ्याचच गोष्टी बायबल आपल्याला सांगतं. 10 आणि 11 वचन, यहोशुवाचं 10 आणि 11 वचन, दुसरा अध्याय 10 आणि 11 वचन. राहाबेने काय म्हटले त्या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं. राहाब काय म्हणाली की कारण तुम्ही मिस्र देशावरून निघाला तेव्हा तुमच्या समोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कशा ठेवले व यार्दने पलीकडे राहणारे अमोऱ्यांचे 2 राजे सिहोन व योग यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणी पाणी झाले. आणि सर्वात शेवटी त्याचा भाग आहे, कारण तुमचा देव परमेश्वर हाच स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, तिच्या कानावर सुवार्ता आली. तिच्या कानावर काय आलेले, आपण ज्याला सुवार्ता म्हणतो ती गोष्ट तिच्या कानावर आली. काय कानावर आली की देव परमेश्वर जो आहे तो इस्रायल देशाचा सैन्याचा परमेश्वर काय करत आहे बरं, इस्रायल लोकांना पुढारी पण करत आहे, त्यांना चालवत आहे, त्यांना रानावनातून बाहेर काढलेला तांबडा समुद्र आठवला त्यांच्यासाठी. तांबडा समुद्र दुभागला गेला, त्याच्यानंतर रानामध्ये मान्ना पाठवून त्यांची काळजी घेतली गेली. सिहोन आणि ओग या 2 राजांना मारून टाकलं, आणि त्याच्यानंतर 40 वर्षापासून इस्रायल लोकांना परमेश्वर सामर्थ्याने चालवत आहे, त्यांची काळजी घेत आहे, आणि संपूर्ण कनान देश इस्रायल परमेश्वराने देवाने इस्रायल लोकांच्या हातामध्ये दिलेला आहे. ही गोष्ट तिच्या कानावर आली होती, आणि एवढंच फक्त ऐकून ती काय म्हणते, तुमच्यासारखा तुमच्या देवासारखा दुसरा कोणीही देव पृथ्वीवरती नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, वेगळं वातावरण, भीतीचं वातावरण आहे. भीतीच्या वातावरणात होती का ती? हो, भीतीचं. कारण यरिहोच्या लोकांना भीती ओढली होती. कारण बायबल सांगतं की यरिहोच्या वेशी मजबूत केले गेले होते. कशासाठी? कारण इस्रायल लोक आता येणार, यरिहोचा नाश करणार, मारून टाकणार सगळ्यांना, अशी भीती होती त्यांना. आणि संपूर्ण कनान देश घाबरला होता. या सगळ्या घाबरलेल्या कनान देशामध्ये एक अशी स्त्री आहे की जी देवावर विश्वास ठेवते. अशी एक व्यक्ती आहे की जिचा परमेश्वरावर विश्वास आहे. अशी एक व्यक्ती आहे जी धाडसी आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तत्पर आहे, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहे. तिला असं वाटतं की या भीतीच्या वातावरणात सुद्धा देव माझ्या कुटुंबाचं रक्षण करेल. हालेलुया. लक्षात येते तुमच्या काय आहे, ज्या राहाबेचं कॅरेक्टर जे आहे ना, ते राहाबेचं कॅरेक्टर खूप मोठी गोष्ट करतं बरं. कारण राहाबेचा उल्लेख नंतर बायबलमध्ये खूप वेळा आलेला आहे, खूप वेळा आलेला आहे. बायबलमध्ये खूप वेळा नंतर नवीन करारात सुद्धा बायबलमध्ये राहाबेचा उल्लेख आलेला आहे, पण आखानाचा उल्लेख मात्र बायबलमध्ये नंतर कधीही आलेला नाही. कारण आखान जो होता तो सैन्यामध्ये होता, देवाच्या गोष्टी पाहून सुद्धा देवाचं सामर्थ्य न ओळखलेला असा मनुष्य. देव त्यांच्या जीवनामध्ये आकाशातून रोज मान्ना पाठवतो, ही गोष्ट लहानपणापासून आखानानं पाहिली होती. तुम्हाला माहिती आहे, कारण आखान हा काही म्हातारा मनुष्य नव्हता. आखान हा एक तरुण असलेला मनुष्य होता, जो ज्याला परमेश्वरानं अभिवचन दिलं होतं की तुझी संतती, म्हणजे इस्रायल लोकांना देवाला सांगितलं तुम्ही सगळे मराल, पण तुमची मुलं कुठे जातील, कनान देशामध्ये जातील. आणि त्या मुलांपैकीच एक कोण होता, आखान होता. त्या मुलांपैकीच की जो अभिवचन मिळालं होतं की तू कनान देशात जाणार, आणि आला होता कनान देशामध्ये. कनान देशामध्ये आखान आलेला होता. कनान देशात तो राहणार होता, त्याला घर मिळणार होतं, त्याला जमीन मिळणार होती, सगळ्यांसोबत यहुदी वंशातून तो होता. आणि चांगल्या वंशातून असलेला हा व्यक्ती होता, यहुदी वंशातून असलेला असा व्यक्ती की ज्यानं पुढचं असणारं भविष्य सगळं अंधकारमय केलं. कारण त्याला जाणीवच झाली नाही वातावरणाची, त्याला कळालंच नाही की मी कोणत्या वातावरणात वाढत आहे. लक्षात घ्या, तुलनात्मक दृष्ट्या जेव्हा आपण पाहतो, राहाबेचं कॅरेक्टर हे एका वेगळ्या वातावरणात सुद्धा देवावर विश्वास ठेवला. आणि वातावरण चांगलं असून सुद्धा
आखानाने विश्वास नाही ठेवला, आखानाने देवावर विश्वास टाकला नाही, देवाला आपलं जीवन समर्पित केलं नाही आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यासमोर येत असताना सुद्धा त्यांनी आपलं स्वतःचं जीवन त्याला समर्पित केलेलं पाहायला मिळत नाही. एक छोट्याशा लोभामुळे छोट्याशा गोष्टी त्याच्याजवळ आल्या आणि त्या गोष्टी पायी एक मोठा आशीर्वादाला तो गमावला, मोठा आशीर्वाद त्याच्यापासून गमावला गेला, त्याच्यापासून निघून गेला. लक्षात घ्या, वातावरण तुमच्या आजूबाजूला कोणतं असलं या गोष्टीला जास्त महत्व नाही. वातावरण तर चांगलं असलं पाहिजे, पण वातावरणाबरोबर तुम्ही त्या वातावरणात काय निर्णय घेता या जास्त गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण वातावरण चांगलं असेलच असं नाही, वातावरण खराब असू शकतं, तुमच्या आजूबाजूला लोक खराब असू शकतात, भीतीचं वातावरण असेल, संकटाचं असेल, समस्यांचं असेल, कदाचित वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीत तुम्ही जीवन जगत असाल. पण अशा परिस्थितीत सुद्धा तुम्ही जे देवानं तुम्हाला तुमच्या कानावर पाडलेले आहे त्याच्याशी तुम्ही किती प्रामाणिक आहात हे जास्त महत्वाचं आहे. कारण जो व्यक्ती तसा राहत नाही त्याला त्याचं प्रतिफळ पण बघायला मिळतं. कारण तुम्हाला माहित आहे दोघांनी वेगवेगळ्या गोष्टी लपवल्या. माहित आहे, एकानं हेरानं लपवलं, एकानं सोनं लपवलं. काय लपवलं? एकाने काय लपवलं? एकाने हेरानं लपवलं. एक जी राहाब आहे ती कुणाला लपवते? हेरानं लपवते. आणि दुसरा जो आखाडा आहे तो काय लपवतो? सोनं लपवून ठेवतो. तुम्ही काय लपवताय? वाचा माझ्या बरोबर इब्रानियोस पत्र याचा 11वा अध्याय आणि 31व वचन. इब्रानियोस पत्र, तिथं राहाबेचा उल्लेख आहे आपल्याला पाहायला मिळतो. राहाबेचा उल्लेख तिथं आलेला आहे. राहाबेने काय लपवलं या ठिकाणी सांगितलेलं आहे. इब्रानियोस पत्र 11वा अध्याय आणि 31 वचन. राहाब कसबीनीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्याबरोबर तिचा नाश झाला नाही. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय, याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 25वं वचन असेल. 25 हा. तसेच राहाब वेश्या हिने देखील जासूदांचा पाहुणचार केला व दुसऱ्या वाटेने लावून दिले, या ती क्रियानी नीतिमान ठरली नाही काय? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 2 ठिकाणी 2 पत्रांच्या मध्ये राहाबेचा उल्लेख आहे. आखानाचा उल्लेख तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. का मिळत नाही पाहायला? कारण ती जी लपवत होती ना ती गोष्ट देवाला मान्य असणारी गोष्ट होती. आणि महत्वाची गोष्ट, आखानाचा उल्लेख का नाहीये? कारण जे आखानं लपवलं होतं त्या गोष्टी मात्र देवाला मान्य नव्हत्या. कारण देवानं काय सांगितलं होतं? सर्व सोनं, सर्व रुपये, सर्व लूट ही कोणाची आहे? देवाची लूट आहे. आणि जे देवानं दिलेलं आहे ती लूट आखानानं लपवून ठेवायची नव्हती, त्याला लपवून ठेवायला सांगितलेलं नव्हती. काय सांगितलं होतं? ते सगळं काही तुम्ही कोणाला समर्पित करायचंय? देवाला समर्पित करायचंय. पण आखानाला काय सुटला? लोभ सुटला. आखान गेला, बघितलं त्यानं काय बघितलं? त्यानं काय लपवलं होतं माहितीये तुम्हाला? वाचा यहोशुआच्या पुस्तकामध्ये परत या. एक छोट्याशा गोष्टी होत्या, असं काही नाही की जास्त असं मोठ्या गोष्टी त्यानं लपवल्या. 7वा अध्याय यहोशुआचं पुस्तक 7वा अध्याय आणि त्यानं काय लपवलं ते लिहिले 21 वचनामध्ये. लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, चांगला शिनारी झगा 200 शेकेल रुपये आणि सोन्याची 50 शेकेल वजनाची एक वीट. 3च गोष्टी होत्या. असं काही मोठं गव्हाण आणि खूप मोठ्या वस्तू लपवून ठेवल्या होत्या, असं काही त्याला आता ते आयुष्यभर पुरणार होतं असं काही अजिबात नव्हतं. आणि त्यानं ते लपवलं आणि त्याला असं वाटलं की हे कोणालाही कळणार नाही, आपल्या डेऱ्यामध्ये लपवून ठेवलं आणि कुणालाच कळालेलं नाही, कुणालाच माहीत नव्हतं. लक्षात घ्या, कुणालाच माहित नव्हतं. ना इस्रायल लोकांच्या सैनिकांना कळालं, ना यहोशुआला कळालं, ना कुणाला कळालं. कारण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा एकदा उठले, आय नगरावर त्यांनी आक्रमण केलं, 36 माणसं मरण पावली. कारण जर त्यांना माहिती असतं तर त्यांनी आखानाचा शोध केला असता आणि त्याच्यापासून ते पाप करायला त्याला नको म्हणून त्याच्यापासून ते काढून घेतलं असतं. पण तसं काही झालेलं नाही, कारण ते काय ठेवलं त्यांनी लपवून ठेवलं. दोघांनीही लपवलेली गोष्ट कुणालाही समजली नव्हती, ना राहाबेची समजली ना आखानाची समजली. पण राहाबेचा जो परिणाम आहे, राहाबेने जे लपवलं होतं ते मात्र तिच्या जीवनासाठी अनंत काळासाठी परमेश्वराने तिच्यासाठी काम केलं. पण नंतर मात्र आखानाने जे लपवलं होतं ते मात्र त्याच्या जीवनासाठी घातक ठरलं. आज बरेच विश्वासणारे, बरेच या जगामध्ये असणारे बरेच लोक आपल्या प्रियजनांपासून, कदाचित देवापासून, कदाचित आपल्या शेजाऱ्यांपासून किंवा विश्वासणाऱ्यांपासून काही गोष्टी लपवण्याचा सतत प्रयत्न करतात. माहिती तुम्हाला? कारण त्यांना असं वाटत असतं की माझ्या मोबाईलचा पासवर्ड कोणाला माहित नाही झाला पाहिजे. बायको असं म्हणत असते की माझ्या नवऱ्यानं माझ्या हातात मोबाईल नाही घेतला पाहिजे. कारण जर मोबाईल हातात घेतला तर काय वाटतं? नाही, मोबाईल नाही, मोबाईल एक जीव की प्राण. कारण असा पासवर्ड ठेवतात की जसं काय सगळ्या जगात
मोठ्या खजान्याचा जे पासवर्ड आहे तो ह्या मोबाईलमध्ये. तर लक्षात घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या बायकोपासून ही गोष्ट लपली पाहिजे, माझ्या नवऱ्यापासून ही गोष्ट लपली पाहिजे, तर तुम्ही जे आज लपवत आहात ना ते तुमच्या नाशास कारण असू शकतं. असा कोणताही पासवर्ड नाही की जो तुमच्या नवऱ्याला माहीत नाही. असं असलं नाही पाहिजे, तो माहीत असलं पाहिजे. तुमच्या बायकोला सुद्धा तुमच्या असं जीवनातली अशी कोणती गोष्ट नाही की जी तिला माहीत नाही, असं अजिबात नाही असं. कारण का बऱ्याच वेळेस लपवण्याच्या नादात असं काही माणूस करतो की तो देवाचा विरोधी कधी होतो हेच कळत नाही. कारण हे लपवण्याचं जग आहे. कारण मुखवटा धारण करून लोक जगामध्ये वावरत आहेत. जगामध्ये लोकांना असं वाटतं आणि रील्स पाहून लोकांना असं वाटतं हे रील्स वरती काय होतं, किती जास्तीत जास्त 15 सेकंदाचं रील्स असतात. किती सेकंदाचे? 15 सेकंदाचे, 10 सेकंदाचे रील्स असतात. आणि त्या रील्स मध्ये ते पती पत्नी किंवा अजून कोणी तत्सम गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असतील ते खूप सुंदर दिसतात, खूप छान दिसतात, ते खूप एकमेकांच्या वरती प्रेम करतात आणि ते आपल्या मग अरे ते रील्स पाहून नवरा असं म्हणतो की काश माझी म्हणजे जर खरंच माझी बायको अशी असती तर किती बरं झालं. पण तुम्हाला माहिती आहे बाकीचे 24 तास ते काय करतात हे कोणालाच माहित नाही. कारण जे भांडण तुमच्या घरात आहे तेच त्यांच्या पण घरात आहे, जे वादविवाद तुमच्या घरात आहेत, जे गैरसमज तुमच्या घरात आहेत ते सेम त्यांच्या घरात आहेत. फक्त 2 मिनिटं किंवा तुम्ही एका 15 सेकंदासाठी 20 सेकंदासाठी तुम्ही ते पाहताय, तुम्हाला असं वाटतं की नाही. मग बरेच गोष्टी माणूस अशा छोट्या गोष्टी पाहून काय करतो, लपवायला चालू करतो. आपल्या पत्नीपासून काही लपवतात, काही पतीपासून लपवतात, काही त्यांना असं वाटतं मालकापासून ही गोष्ट लपून राहिली पाहिजे आणि शेजाऱ्यापासून ही लपून राहिली पाहिजे, पालकापासून ही लपून राहिली पाहिजे. कदाचित काही लोक देवापासून पण लपवायचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला माहिती आहे ना, देवापासून ना माणसापासून ना पत्नीपासून ना पतीपासून ना जगातल्या कोणत्या गोष्टीपासून कोणत्याच असं पातक नाही जगात की ते कायमचं लपून राहील. कायमचं पातक कधीच लपून राहणार, कुणाचंच असू द्या, कोणीही माणूस असू द्या. कारण बायबल सांगतं असं जगात कोणतीच गोष्ट नाही की जी लपून राहणार आहे. सगळं काही न्यायाच्या दिवशी उघड होणार, सगळं काही. मग तुम्ही खिडकीतून पाहिलं असेल, पागडी बोलातून पाहिलं असेल, तुम्ही मोबाईलमध्ये पाहिलं असेल, तुम्ही कशातून पण पाहिलं असेल. तुम्हाला असं वाटत असेल की मी हे अजिबात हा ग्लास तोंडाला लावताना माहित नव्हतं, कुणालाही तंबाखू मळताना माहित नव्हती, कुणालाही मिस्त्री घासताना कळालं नव्हती, कुणालाही मी खोटं बोलताना कळालं नव्हतं, कुणालाही मी बँकेत चोरून पैसे टाकलेले माहित नव्हतं. सगळं माहिती होणार एक दिवस. आणि त्या दिवशी मात्र हे सगळेजण तोंड लपवण्याशिवाय दुसरं काहीच त्याच्याजवळ नसेल. आणि म्हणून आज तुम्ही काय लपवत आहात? अखाण सोनं लपवत होतं आणि राहावेनं मात्र लोकांना लपवलं. अनंत काळासाठी तिचं लपवणं जे आहे ते अनंत काळासाठी कारणीभूत ठरले. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीकडे बारकाईने लक्षच देत नाही. आपल्याला असं वाटतं की माझं लपवणं हे कुणाला कधी माहिती होणार नाही आणि मी ज्या गोष्टी कुणाला सांगितल्या नाही त्या कधीच कुणाला कळणार नाही. असं होत नाही. कारण देव सगळ्या गोष्टी उघड पाडतो, परमेश्वर उघड करतो. कारण मागच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं की देवाच्या लोकांनी म्हणजे विश्वासधाऱ्यांनी जे काही पातक किंवा जे काही प्रार्थना, कदाचित प्रार्थना सुद्धा आणि पातक सुद्धा या दोन्हीचा गोष्टीचा जो परिणाम आहे तो उघडपणे करत असतो परमेश्वर. उघडपणे जर तुम्ही प्रार्थना गुप्त पद्धतीने केली तर उघडपणे देव आशीर्वाद देतो. माहिती तुम्हाला, जर प्रार्थना गुप्त प्रार्थना उघडपणे देव आशीर्वाद देणार. बस समजा तुम्ही गुप्त पातक केलं तरी उघडपणे त्याचा ज्या परिणाम आहे जो उघडपणेच होणार आहे. दोन्ही गोष्टी उघडच होतात कारण परमेश्वर उघडपणे सगळं काय करणार. म्हणून तुम्ही लपवता, प्रार्थना लपवता, चांगली गोष्ट आहे. कारण बायबल सांगतं लपून काय करा, गुप्तपणे काय करा, प्रार्थना करा. तुम्ही दान लपून देत असाल किंवा तुम्ही एक दान गुप्तपणे देता तर निश्चित अर्थाने त्याचा आशीर्वाद उघडपणे देणार आहे. हालेलुया. पाप लपवून करत असाल, तुम्हाला वाटतं कुणाला माहित नाहीये, पण त्याचा जो परिणाम आहे तो उघड दिसेल सगळ्या. कारण लक्षात ही गोष्ट आहे, बायबलमध्ये सांगितलं राहावेने एक लपवलं आणि आखाडानं दुसरं काहीतरी लपवलं आणि त्या दोघांनाही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, दोघांपैकी कोण प्रामाणिक होतं माहितीये? राहाब प्रामाणिक होती. राहाब काय होती? देवाची प्रामाणिक होती. वाचा माझ्या बरोबर याकोबाचं पत्र 2 अध्याय 25 वचन वाचलंय मगाशी, ते पुन्हा एकदा वाच. याकोब 2:25. मध्ये पुन्हा एकदा मी वाचतो तुमच्यासाठी. तसेच राहाब वेश्येने देखील जासुदांचा पाहुणचार केला व दुसऱ्या वाटेने त्यांना लावून दिले, यात ती क्रियांनी नीतिमान ठरली. असं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. काय ठरली ती? नीतिमान ठरली. बाजूला सांगा, नीतिमान ठरली. राहाब नीतिमान ठरली. राहाब प्रामाणिक होती. माहिती तुम्हाला,
प्रामाणिक राहणे हा एक निर्णय आहे, एक चॉईस आहे. लक्षात घ्या, प्रामाणिक राहणे एक आहे, चॉईस आहे. आणि ती चॉईस तो निर्णय कोण निवडला? राहावेने निवडला. कारण ती एक चॉईस आहे, तो एक निर्णय आहे, तो आखानानं निवडलेला नाही. आखान हा प्रामाणिक नव्हता, आपल्या देशाशी प्रामाणिक नव्हता, आपल्या लोकांशी प्रामाणिक नव्हता, आपल्या लीडर्सशी प्रामाणिक नव्हता, ना आपल्या सोबत असणाऱ्या सैनिकांशी प्रामाणिक होता. तो कुठल्याही प्रकारे तो प्रामाणिक राहिला नाही. कारण त्याचा जो छोटासा लोभ आहे तो अप्रामाणिकपणाला काय ठरला? कारणीभूत ठरला. आज बरेच लोक देवाच्या लोकांची किंवा देवाशी सुद्धा किंवा आपल्या स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही आठवून पहा, तुमच्या मनामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीविषयी देवाला समर्पण केले. बरेच लोकांना मी पाहतो की बरेच लोक गुडघ्यावर येतात, समर्पण करतात, प्रार्थना करतात, समर्पण करतात, देवाला म्हणतात प्रभू आजपासून मी हे करणार नाही, आजपासून हा माझा निर्णय, आजपासून या गोष्टीमध्ये मी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करेन, आजपासून मी कदाचित तुम्ही बायकोच्या हातात हात देऊन किंवा नवऱ्याच्या हातात हात देऊन समर्पण केलं असेल आणि म्हटलं असेल की आजपासून मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहायचा प्रयत्न करेन आणि इथून पुढे मी प्रामाणिक नाही. आणि मग विचार करा आपल्या मनामध्ये की मी कोणत्या बाबतीत प्रामाणिक राहिले नाही. मग प्रार्थनेत देवाशी बोललाय तुम्ही, कदाचित तुम्ही मित्रांच्या हातात हात देऊन बोललेला, कदाचित तुम्ही बायको आपल्या जोडीदाराच्या हातात हात देऊन बोललेला आणि तुम्ही त्या बाबतीत प्रामाणिक नसाल तर त्याचा परिणाम भोगावा लागतो. हालेलुया. कारण जो कोणी प्रामाणिक राहत नाही त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. राहाब प्रामाणिक राहिली आणि म्हणून काय झालं? राहाबेच्या जीवनामध्ये तिला तिच्या जीवनात खूप मोठा आशीर्वाद मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण आखान मात्र प्रामाणिक राहिला नाही. आखान प्रामाणिकच नव्हता कोणत्याच गोष्टीच्या. तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस यहोशुआ एका दगडावर उभा राहून, अनुवादाच्या पुस्तकात 31व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल, 28व्या अध्यायामध्ये वाचायला मिळेल की बायबलमध्ये असं सांगितलेलं होतं की तू उभा राहा दगडावरती आणि एका वेळेस काय उच्चार? श्राप उच्चार, आणि दुसऱ्या वेळेस काय उच्चार? आशीर्वाद उच्चार. आणि आशीर्वाद ज्यावेळेस उच्चारले जातील त्यावेळेस काय म्हणायचं? इस्रायल लोकांनी आमेन म्हणायचंय. इस्रायल लोकांनी काय म्हणायचंय? आमेन म्हणायचंय. मग ज्यावेळेस मोशे म्हणत होता की असा आशीर्वाद मिळेल, या गोष्टीचा हा परिणाम होईल, या गोष्टीचा असा परमेश्वर तुम्हाला देणार आहे, त्यावेळेस आखान त्यापैकी एक नसेल का? आमेन म्हणणाऱ्यापैकी निश्चित होता आखान त्यापैकी एक होता. आणि इस्रायल लोकांसोबत तो आमेन म्हणाला होता. आणि जर आमेन म्हणाला होता तर तसंच त्याला वागायचं होतं. पण तो वागला नाही, तो प्रामाणिक राहिला नाही. आणि जर प्रामाणिक राहिला नाही तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागेल. लक्षात घ्या, प्रामाणिकपणा हा एक निवड आहे आणि ती निवड तुम्ही ज्यावेळेस करताना त्यावेळेस लक्षात घ्या, कदाचित रिझल्ट लगेच मिळत नाही, लगेच रिझल्ट मिळत नाही, कदाचित लगेच. कारण प्रामाणिकपणाचे रिझल्ट जे असतात त्याला वेळ लागतो. कारण एक दिवसाचा प्रामाणिकपणा नाही. लक्षात घ्या, एक कन्सिस्टन्सी लागते किंवा एक प्रकारे सातत्य लागतं, जे सातत्य तुम्हाला सतत ठेवावं लागेल. आणि सातत्य ठेवल्यानंतर एक वेळ अशी येते की देवानं त्या कामाचं प्रतिफल तुम्हाला दिलं नसेल. कारण लक्षात घ्या, परमेश्वर प्रतिफल द्यायला कधी चुकत नाही. यहोशुआ माहिती तुम्हाला किती वर्ष प्रामाणिक राहिला? यहोशुआ 40 वर्ष मोशे सोबत होता. प्रेज द लॉर्ड. किती वर्ष मोशे सोबत होता? 40 वर्ष मोशे सोबत होता. 40 वर्ष इस्रायल लोकांसोबत तो सेनापती होता. पण सेनापती असताना पुढारी पण जे आहे ते मोशेच्याच हातामध्ये होतं, यहोशुआच्या हातामध्ये आलेलं नव्हतं. पण यहोशुआ प्रामाणिक राहिला आणि मोशे मरण पावला. आणि मग परमेश्वर आला त्याच्याकडे, आजपासून तू प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 40 वर्ष, थोडे वर्ष, 40 वर्ष देव त्याची रोज परीक्षा पाहत असेल. कदाचित सैतान आत्ताच्या काळामध्ये 40 वर्ष प्रामाणिक राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. लक्षात घ्या, आत्ताच्या काळामध्ये प्रामाणिक राहणं, नवरा बायको 6 महिन्यामध्ये भांडण चालू करतात आजकाल. 6 महिन्यात. आपल्या काळामध्ये वर्ष 2 वर्षानंतर कदाचित मग थोडंसं असं वाटायचं हे नाही ते नाही असं काहीतरी व्हायचं. पण आता 6 महिन्यातच लगेच भांडण चालू होतं, लगेच वादविवाद चालू होतात, लगेच हे आवडत नाही ते आवडत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. म्हणजेच काय, काळ झपाट्यानं बदलत आहे. 40 वर्ष प्रामाणिक राहणं शक्य नाही आत्ताच्या लोकांना. काय तुमच्यामध्ये सातत्य आहे प्रामाणिकपणाचं? आणि जर असेल, लक्षात घ्या, तर तुम्हाला परमेश्वर आशीर्वाद द्यायला चुकणार नाही. जो यहोशुआला मिळाला तो तुम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे. हालेलुया. कारण जो प्रामाणिक राहतो त्याला परमेश्वर पाहत असतो आणि त्याची निवड परमेश्वर पाहतो, सातत्य पाहतो आणि देव त्याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये द्यायला चालू करतो. हालेलुया. जसं राहाबेच्या जीवनात झालं तसं आखानाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आखान प्रामाणिक राहिला नाही. त्यानं तो झगा लपून ठेवला, रुपये लपून ठेवलं, सोन्याची वीट लपून ठेवली आणि छोट्याशा गोष्टीमुळं तो पापात पडला आणि त्याचा अप्रामाणिकपणामुळं त्याला खूप मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. अजून माझ्यासोबत वाचा यहोशुआचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि 5 आणि 6 वचन. 5
1 अध्याय 5-6. यहोशुवा 1:5-6. यहोशुवा, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशे बरोबर मी होतो तसा तुझ्या बरोबर दिलेलं अभिवचन आहे. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून. हे यहोशुवाला दिलेलं अभिवचन आहे. हालेलुया. प्रामाणिक माणसाला परमेश्वर असं अभिवचन देतो. बाजूला सांगा, प्रामाणिक माणसासोबत अभिवचन असतं. जे राहाबे सोबत नंतर होतं, माहिती तुम्हाला, राहाबे सोबत परमेश्वराचं अभिवचन होतं. राहाब ही विश्वासवीरांच्या यादीमध्ये आहे आणि त्याच प्रकारे येशूच्या वंशावळीमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूच्या वंशावळीत आखानाचं नाव नाही. विश्वासवीरांच्या यादीत सुद्धा आखानाचं नाव नाही. लक्षात घ्या. राहाबेचं नाव एक स्त्री असो, एक वेश्या असो, एक वाईट कॅरेक्टरची असलेली व्यक्ती असून सुद्धा परमेश्वरानं संपूर्णपणे तिचं जीवन बदललं. तुमच्याजवळ आज तुम्ही कोणत्या पातकात आहात, कोणत्या प्रकारची चूक करताय हे जास्त महत्वाचं नाही. लक्षात घ्या. पण बदलण्याची इच्छा आहे का तुमची? निश्चित अर्थाने परमेश्वर तुम्हाला मदत केली. राहाबेला परमेश्वरानं मदत केली का? निश्चित मदत केली. कारण राहाब एक वेश्या होती, तिचं जीवन वाईट होतं, पण नंतर माहिती तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये तिचा प्रवेश केला परमेश्वरानं. येशूच्या वंशावळीमध्ये. कारण जी रूथ होती तिची ती आजी होती. हालेलुया. दाविदाची पणजी होती. कारण रूथ जी आहे ती त्या बोवाजाशी लग्न केलं. बोवाजाची आजी होती. बोवाजाची काय होती? ती आजी होती. राहाब बोवाजाची आजी होण्यासाठी परमेश्वरानं तिची निवड केली. एक वेश्या स्त्री इस्रायल लोकांच्या वंशाशी जोडली जाते. एक तिचं जीवन आजपर्यंत कॅरेक्टर खराब होतं, तिच्याजवळ काहीच नव्हतं, पण एक छोटासा प्रामाणिकपणा तिने दाखवला आणि ती म्हणाली की तुमचा देव परमेश्वर महान, तुमचा देव परमेश्वर सर्व पृथ्वीवरती अधिकारी, तुमचा देव परमेश्वर त्याच्या समोर मी शरण येते आणि तुमचा देव जे बोललाय तेच होणार आहे, हे मला ठाऊक आहे, हे मला माहिती आहे असं ती म्हणाली. आणि तिच्या बोलण्याला, तिच्या वागण्याला केवळ ती बोलली नाही, लक्षात घ्या, तर हेरांना लपवून ठेवलं तिनं आणि लपवून ठेवून त्यांचं संरक्षण केलं. त्यांना सुरक्षितपणे नगराच्या बाहेर काढलं आणि बाहेर काढून त्यांना सांगितलं की कशा प्रकारे तुम्ही सुरक्षित राहाल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस इस्रायल लोकांनी यरीहोवर आक्रमण केलं त्यावेळेस इस्रायल लोकांनी जे हेराने जो सांगितलं होतं त्या गोष्टी सुद्धा तिनं पाळल्या. ती घरामध्ये राहिली आणि आपल्या कुठल्याही माणसाला बाहेर जाऊ दिलं नाही आणि सगळेजण घरामध्ये राहिले आणि तिचं संरक्षण झालं. प्रेज द लॉर्ड. बोवाजाची ती आजी झाली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहुदी वंशाशी जोडलेली राहाब. आखान मात्र यहुदी वंशात असून सुद्धा बाहेर फेकला गेला. यहुदी वंशात होता आखान सुद्धा, आणि आखान यहुदी वंशात असून सुद्धा बाहेर गेला. याचं कारण काय होतं माहिती आहे? याचं कारण होतं आखान प्रामाणिक नव्हता, राहाब प्रामाणिक होती. प्रामाणिक असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही प्रामाणिक आहात का? तुम्ही दिलेल्या अभिवचनाशी, तुम्ही बोललेल्या देवाशी जे शब्द बोलला तुम्ही परमेश्वरासमोर, परमेश्वराच्या चरणाजवळ बसून, गुडघ्यावरती बसून, कोणाच्या हातात हात देऊन जर तुम्ही शब्द दिलाय, म्हणाला की मी प्रभू या शब्दाशी प्रामाणिक राहील, तर प्रामाणिक माणसावर देवाचं विशेष लक्ष असतं, प्रेम असतं त्याच्यावर. जो प्रामाणिक राहत नाही, अप्रामाणिक माणसाला परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये काम करू इच्छित नाही, कारण तो मनुष्याशी प्रामाणिक राहू इच्छित नाही तर देवाशी प्रामाणिक राहू शकत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून प्रामाणिक माणसावरती देव विशेष प्रेम करतो. तुमचा एक निर्णय तुम्हाला वेगळा कॅरेक्टर देऊ शकतो. तुमचा एक निर्णय बाजूला सांगा, तुझा एक निर्णय तुला वेगळं कॅरेक्टर देईल. दिलं का एक निर्णय आणि वेगळं कॅरेक्टर? राहाबेचा एकच निर्णय, स्वतः एक निर्णय घेतला. काय निर्णय घेतला? की मी मदत करणार आहे हे हेरांना, मी मदत करणार, कारण माझ्या कानावरती ह्या गोष्टी आलेल्या आहेत आणि मी मदत करणार. आणि आखाना निर्णयाने काय घेतला? की हे सोनं मी लपवून ठेवेन आणि प्रत्येक युद्धात, प्रत्येक लुटीमध्ये मला काहीतरी मिळणार 100%. कारण आज ज्याला लपवलंय तो उद्या दुसऱ्या युद्धामध्ये आय नगरात सुद्धा गेल्यानंतर त्यानं काहीतरी लपवून ठेवलं असतं. पुढे जाऊन अजून दुसऱ्या कुठल्या नगरात, बेथेल होतं त्याच्या बाजूला, बेथेलमध्ये गेला असता, तिथं पण त्याने काहीतरी लपवून ठेवलं असतं आणि लपवून ठेवून त्याने काय मारलं असतं, ठीक चालू केला असता, चाली भरपूर काही जमा केलं असतं. पण तसं झालं का? निश्चित अर्थाने झालं नाही.
बरेच लोक एक निर्णय, त्यांचा एक छोटासा निर्णय असतो की ज्या निर्णयाद्वारे त्यांचं पूर्ण कॅरेक्टर पूर्णपणे पालटलं जातं. आखान पूर्णपणे चोर ठरला, एक इस्रायल लोकांना पापात पाडणारा ठरला, इस्रायल लोकांच्यावरती शाप घेऊन आला. त्याच्या एकट्यामुळं 36 माणसं मारली गेली. तुम्हाला माहिती आहे, एकट्यामुळं 36 माणसांना प्राण गमवावं लागला. त्यांच्या फॅमिलीत किती मोठ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आले असतील की 36 माणसाचे, कारण इस्रायल लोकांच्या पैकी एक जो वीर होता तो हजारो लोकांना पळवून लावणारा वीर होता, अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि जर असा जर वीर होता तर त्या 36 वीरांना आखानामुळं प्राणास मुकावं लागलं. किती मोठी गोष्ट आहे लक्षात घ्या. कारण बरेच लोक तुमचा एक निर्णय खूप काही गोष्टी बदलू शकतो. तुम्ही एक निर्णय घ्याला, तुम्हालाच वाटेल याला काय होणार आहे एवढं मोठं, नाही, खूप काही चेंजेस होणार आहेत, खूप काही गोष्टी बदलणार आहेत. तुम्ही आज काय करत आहात या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. राहाबेनं आपल्या बोलण्याकडे, आपल्या वागण्याकडे, गोष्टीकडे लक्ष दिलं. आणि म्हणूनच बायबल सांगतं की राहाब विश्वास वीरांच्या यादीमध्ये होती. हालेलुया. हे यादीमध्ये येणं हे काही साधी गोष्ट नाही. आज सुद्धा हजारो वर्षानंतर आज आपण राहाबेचं नाव काढतो. आणि आज हजारो वर्षानंतर सुद्धा ज्यावेळेस पण येशू ख्रिस्ताची वंशावळ वाचली जाते त्यावेळेस बायबल स्पष्टपणे सांगतं की राहाब जी वेश्या होती तिच्याद्वारे आला. लक्षात घ्या, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्या ठिकाणी विशेष उल्लेख केला गेलेला आहे राहाबेचा. 4 स्त्रिया आहेत येशूच्या वंशावळीमध्ये आणि त्याच्यापैकी एक राहाब आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणूनच बायबल आपल्याला स्पष्टपणे सांगतं की एक तुमचा निर्णय, तुम्ही काय निर्णय घेताय आज, तो खूप मोठ्या गोष्टी परिणाम घडवणार. आणि तुमच्या निर्णयाच्या बाबतीत देव सावध आहे. बरं, तुम्हाला पाहतोय तो. आणि एक ज्यावेळेस निर्णय घ्या त्यावेळेस देवाला विचारून घ्या, परमेश्वराला हे मान्य आहे का, मी प्रामाणिक आहे का, माझ्या अभिवचनाची मी जे काही बोललोय देवासोबत त्या गोष्टीशी मी प्रामाणिक आहे का, आज मी जे करणार आहे त्या गोष्टी पुढे काय परिणाम घडवतील, 10 वर्षांनी याचा काय परिणाम होईल, पुढच्या महिन्यामध्ये काय परिणाम होईल, पुढच्या वर्षामध्ये काय होणार आहे, माझ्या फॅमिलीवरती काय परिणाम होईल. कारण लक्षात घ्या, तुमचा निर्णय तुमच्यावर केवळ नाही तर तुमच्या परिवारावर पण परिणाम करतो. परिवारावर पण परिणाम करतो तो तुमचा निर्णय. एका पतीने निर्णय घेतला तर तो त्याच्या बायकोवर पण परिणाम करतो, मुलांच्यावर परिणाम करतो. कारण जर तुम्ही प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला तर तुमच्या घरामध्ये शांती येणार आहे. शांती आल्यामुळं तुम्हाला, तुमच्या पत्नीला, तुमच्या लेकरांना, सगळ्यांना त्याचा लाभ होणार. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये भांडण करण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला, तुमच्या बायकोला, तुमच्या मुलांना, सगळ्यांना त्याचा त्रास होतो. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना होणार का त्रास? निश्चित अर्थाने. कारण बरेच लोक, तुम्ही जर म्हणाला की मी व्यसन करण्याचा निर्णय घेतला तर त्या व्यसनाचा सगळ्या बाजूनी परिणाम होणार आहे. सगळ्या पैसे खर्च होतील ते होतील, मानसिकता खराब होईल, कॅरेक्टर खराब होईल, लोक वाईट म्हणायला चालू करतील, त्याच्यानंतर पुढे भविष्यामध्ये शरीर खराब होईल आणि असं बऱ्याचच गोष्टी. आणि सोडण्यासाठी बऱ्याच परत दवाखाना करावा लागेल आणि असं खूप काही गोष्टी आहेत. देवापासून तुम्ही लांब जाल आणि असं वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी घडतील. एक निर्णय खूप मोठा परिणाम घेतो. आणि तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर निश्चित अर्थाने तुमच्या निर्णयांचा जो परिणाम आहे तो परिणाम होणार आहे. तात्कालीन लोक, तात्कालीन तुमच्या समोर आलेली परिस्थिती, तुमच्या समोर जे काही येतं त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. आकारासमोर ते दिसलं, लगेच उचललं, त्याने टाकलं, आपल्या जाग्यामध्ये टाकलं असेल, लगेच लपवून देऊन ठेवला असेल, खड्डा काढला असेल, त्या ठिकाणी ठेवला असेल. एक तात्कालीन जर तो लोक टाळला असता तर 36 माणसं वाचली असती. आणि केवळ 36 माणसं नाही तर आखान, त्याची बायको, त्याची मुलं मुली, सर्वांना मरण आलं. माहितीये तुम्हाला, सगळे जण मेले, कोणीही जिवंत राहिलं नाही. हे सगळे जण वाचले असते आणि आय नगरावरती मोठा विजय मिळाला असता. पण तसं झालं नाही. आखानाने निर्णय घेतला, छोटासा लोबाना उचललं, त्याने टाकलं. जर राहाब त्या ठिकाणी म्हणाली असती की मला काही निर्णय घ्यायचा नाही, तुम्ही आलाय ना, तुम्हाला धरून दिलं जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे, जर 2 हे धरून दिले असते तर देवानं विजय मिळवला असता का यरीहो नगरावर? हो, विजय मिळवला असता. देवाला राहाबेच्या मदतीची गरज आहे? नाही. देवाला राहाबेच्या मदतीची गरज आहे का? नाही. देवाला राहाबेच्या मदतीची गरज नाही. लक्षात घ्या, राहाब नाही तर दुसरं कोणीतरी, राहाब नाही तर दुसरं. कारण देवानं यहोशुआला काय अभिवचन दिलंय? यहोशुआ 1:5 मध्ये, 1:5 आणि 6 मध्ये काय अभिवचन दिले? त्या ठिकाणी काय दिले? त्या ठिकाणी की खंबीर हो. 5व्या वचनात, तुझ्या आयुष्यात तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. आणि जसा मी मोशे बरोबर होतो तसा तुझ्या बरोबरही असेल. मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. म्हणजे यहोशुआला राहाबेची मदतीची गरज नव्हती. त्यासोबत कोण होता? देव होता. त्यासोबत परमेश्वर होता. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की कनान देश तुला देणार आहे, कनान देश देणार आहे, कनान देश मी तुला दिलेला आहे आणि तू जिंकून घेणार आहेस. आणि राहाबेच्या मदतीची गरज नसताना सुद्धा
त्या ठिकाणी राहाबीने मदत केली, कारण ते तिला स्वतःला वाचवणारं होतं, तिचे जीवन वाचवणारं होतं. राहाब जर म्हणाले असते की याला धरून द्या, धरून दिलं गेलं असतं. राहाब 2 हेर मरण पावले असते, काही मोठी गोष्ट झालेली नसते. 2 हेर मरण पावले असते, त्यांना मारून टाकण्यात आलं असतं आणि त्याच्यानंतर परत परमेश्वराने दुसरं कोणातून उभा केलं असतं आणि त्याच्यानंतर परमेश्वराने यरीहो नगराचा पाडाव केला असता. राहाब तिचं संपूर्ण कुटुंब मरण पावलं असतं. काहीही कोणत्याही प्रकारे जे आज घडलेलं आहे ते झालेलं नसतं. पण तसं झालं नाही. राहाबीने एक निर्णय घेतला आणि सगळं काही पाहिलं. हालेलुया. यरीहो नगराचा पाडाव झाला. यरीहोला परमेश्वरानं इस्रायल लोकांच्या हातात दिलं. सगळे लोक मरण पावले. सगळे जण मरण पावलं तर फक्त राहाब आणि तिचं संपूर्ण घराणं वाचवण्यात आलं. बाकी कोणीही वाचलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा एक निर्णय खूप मोठा परिणाम घडेल. निर्णय तुम्ही काय घेता? परिस्थिती लोभामुळे तुम्ही निर्णय घेताय का? निश्चित अर्थाने त्या निर्णयांच्याकडे तुम्हाला पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो यहोशुआचं पुस्तक याचा 7वा अध्याय आणि 24 आणि 26 वचन, 2 वचन वाचा. यहोशुआ 7:24 ते 26 मी वाचतो. त्यानंतर यहोशुआने व त्याच्या बरोबरच्या सर्व इस्रायल लोकांनी आखान बिन जेरह याला व त्याच्या बरोबर ते रुपे, तो झगा व ती सोन्याची वीट, त्याचे मुलगे, त्याच्या मुली, त्याचे बैल, गाढवे, शेरडे, मेंढरे, त्याचा डेरा व त्याचे जे काही होते नव्हते ते सर्व अखोर खिंडीत नेले. यहोशुआ म्हणाला, तू आम्हाला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग इस्रायल लोकांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. त्यावर त्यांनी एक मोठी दगडाची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. यावरून त्या स्थळाला आजवर अखोर खिंड म्हणत आले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यहोशुआ 6वा अध्याय 22 पासून पुढे वाचतो. 22 पासून 25 पर्यंत. तेव्हा जे 2 पुरुष तो देश हेरायला गेले होते त्यांना यहोशुआ म्हणाला, तुम्ही शपथ पाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला व तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आज जाऊन राहावेला तिच्या आईबापांना, भाऊबंधांना, तिचे जे कोणी होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्रायलच्या छावणीबाहेर नेऊन ठेवले. मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्व काही आग लावून जाळून टाकले. मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घराच्या भांडारात ठेवली. यहोशुआने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जे कोणी होते ते सर्व वाचवले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांमध्ये बसत आहे, कारण जे जासूद यरीहो हेराव्याला यहोशुआने पाठवले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा निर्णय संपूर्ण पॅकेज घेऊन येतो. बरं, बाजूला सांगा, संपूर्ण पॅकेज मिळतं. मिळतं का पॅकेज? इथं पॅकेज आहे का? दोघांना पण पॅकेज मिळालं. एकाला मृत्यू आलेला आहे, एकाला जीवनाचं पॅकेज आहे, एकाला मरणाचं पॅकेज आहे. एक पॅकेज मिळतं तुमच्यासोबत. परमेश्वर बंडल घेऊन देतो लगेच. सगळ्या गोष्टी काय करतो बरं? परमेश्वर सोबतच देतो. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मी जे करत आहे ना त्याचा परिणाम केवळ माझ्यावरच होईल, आणि मी जे काम करणार आहे किंवा मी जे पाप करणार आहे किंवा मी जो काहीतरी देवाच्या गोष्टीत काहीतरी चुका करतो त्या गोष्टीचा परिणाम केवळ माझ्यावरच होईल, मलाच त्रास होईल, दुसऱ्या कोणाला त्रास होणार नाही. पण तुम्ही जे काही कराल ना त्याचा तुमच्या परिवाराला सगळ्यांना त्रास होणार. सगळ्यांच्या वरती त्याचा परिणाम होणार. तुमच्यावर होईल, तुमच्या लेकरांच्यावर होईल, तुमच्या संपत्तीवर होईल, तुमच्या घरावर होईल, तुमच्या लेकरा बाळांच्यावर होईल, तुमच्या जनावरांवर सुद्धा होईल. कारण इथं सगळ्यांच्या वरती लिहिले. सगळेच जण त्या ठिकाणी आखानाला काय केलं? सगळ्यांना, त्याची मुलं, त्याच्या मुली, त्याची बायको, त्याचे गाढव, त्याची जनावरं, त्याची संपत्ती, त्याचा डेरा, त्याचा तंबू, त्याचं सोनं, जे काही त्यांना लपून ठेवलं होते ते सगळं नेलं त्यांनी खिंडीमध्ये. सगळं नेलं आणि सगळ्याला जाळून टाकलं. सगळ्यावर दगडाचे लास. काहीच ठेवलं नाही, काहीच नाही ठेवलं. एक छोटीशी वस्तू सुरुवात केली. संपूर्ण पॅकेज घेऊन येतो. बरं, बऱ्याच वेळेस काय होतं बरं? या सगळ्या गोष्टी परमेश्वर ज्यावेळेस आपल्याजवळ काहीतरी घेऊन यायला उद्देश असतो देवाचा, त्यावेळेस आपला एक छोटासा निर्णय, आपला एक प्रामाणिकपणा, आपला एक छोटासा निर्णय, आपण देवासोबत राहण्याचा निर्णय, देव जे अभिवचन देवाला आपण देऊन केले त्या अभिवचनासोबत आपण प्रामाणिक राहणं, हे आपल्या संपूर्ण जीवनावरती मोठा परिणाम घडवून आणतं आणि सगळ्यांच्यावरती एक पॉझिटिव्ह परिणाम घडवतं.
जर समजा आपण काही नाही केलं तर या सगळ्यांचा परिणाम निगेटिव्ह घडतो आणि आपल्याला वाटतं की हे सगळं असं का होत आहे. या सगळ्याचा परिणाम का होत आहे, कारण हे जो निर्णय आहे हा बदलला नाही, हे जे काम आहे ते बदलले, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या नाही. एक पॅकेज मिळण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, राहाबेसारखा निर्णय घ्यावा लागेल. कारण राहाबेचं सुद्धा सगळं तसंच वाचवलं गेलं, सगळं तसंच. राहाब वाचली गेली, तिच्यासोबत असणारा तिचा बापाचा परिवार वाचला गेला, तिच्या घरचे असणारे सगळे जण वाचवले गेले, तिचं घर वाचलं, तिचं संपूर्ण सोनं नाणं वाचलं, तिच्या घरामध्ये असलेली प्रत्येक वस्तू वाचवली गेली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, शहर तर जळून गेलं होतं, नगर जळून गेलं होतं, पण लक्षात घ्या नंतर तिला घर मिळालं इस्रायल लोकांच्या. कारण नंतर तिनं काय केलेलं आहे, लग्न केलेलं आहे. वाचा माझ्या बरोबर मत्ती सुवर्तमान पहिला अध्याय, मत्ती 1 आणि त्याचं 5वं वचन. सलमोनाला राहाबेपासून काय झाला, बवाज झाला. हालेलुया. बवाजाला रुथेपासून ओबेद झाला. बवाजाची ती आई आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बवाजाला वतन होतं का, हे होतं त्याच्यात वतन होतं. ज्यावेळेस रुथेचं लग्न व्हायचं होतं त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं की बवाजाजवळ वतन होतं, बवाजाजवळ वतन होतं, बवाजाजवळ शेती होती, बवाजाजवळ घर होतं, बवाजाजवळ संपत्ती होती. आणि बवाज एक प्रतिष्ठित प्रामाणिक देवाचं भय बाळगणारा, आणि बायबल त्याच्याविषयी असं म्हणतं की तो अतिशय चांगल्या कॅरेक्टरचा असलेला मनुष्य होता. कारण त्यानं मोठ्या लोकांचा सल्ला घेतला, परमेश्वराचा सल्ला घेतला, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रूथ जी प्रामाणिक व्यक्ती होती तिच्यासोबत त्याचं लग्न झालं. हालेलुया. आणि तिच्यापासूनच दाविदाची ही रूथ जी आहे ती नंतर काय झाली, आजी झाली. हालेलुया. लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही एक परमेश्वराच्या बाबतीतला निर्णय घेता त्यावेळेस राहाब्यासारखं एक वेगळ्या प्रकारचं पॅकेज जे परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो, जे परमेश्वराचं साठवून ठेवलंय तुमच्यासाठी खास, ते तुम्हाला मिळू लागतं. हालेलुया. आणि जे राहाबेला मिळालेलं आहे, हालेलुया, ते आखानाला मिळालं नाही. आखान आणि राहाबेमध्ये ज्यावेळेस आपण तुलना करतो त्यावेळेस आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या एक गोष्ट पाहायला मिळते की आखानाला सुद्धा पॅकेज मिळालं, पण निगेटिव्ह रीतीनं त्याला मृत्यू मिळाला, त्याच्या संपूर्ण घराण्याचा नाश झाला. पण राहाबेला जे मिळालं त्या राहाबेच्या जीवनात मात्र परमेश्वरानं तिला आशीर्वाद दिला, शांती दिली, आनंद दिला, संपूर्ण घरानं वाचवलं गेलं, आणि तिच्या जीवनामध्ये तिला घर मिळालं, शेती मिळाली, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बवाजासारखा प्रामाणिक मुलगा सुद्धा परमेश्वरानं दिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सध्या बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की मला माझ्या जीवनामध्ये काय मिळणार, माझं जीवन कशा प्रकारे, मी देवाच्या मागे जाऊन, जे देवासोबत प्रामाणिक राहून, आम्ही वचनं पाळून आणि प्रार्थना करून वेगवेगळ्या प्रकारे मी काही लपवत पण नाही, मी चांगलं काम पण करतोय, आणि आज मी कुठल्याही प्रकारे चुकीचं काम करत नाही, देवापासून मी कुठल्याही प्रकारच्या गोष्टी लपवत नाही, माझ्या पत्नीसोबत मी प्रामाणिक आहे, पतीसोबत, जोडीदारासोबत प्रामाणिक आहे. हे सगळं करून मला काय मिळणार आहे, तुमच्यासाठी पॅकेज वाट बघत आहे. हालेलुया. तुमच्यासाठी परमेश्वराने काहीतरी लिहून ठेवलेलं आहे, राखून ठेवलेलं आहे की जे तुमची वाट बघत आहे. ते बंडल आहे की जो बंडल एक सारखा म्हणजे एकत्रचपणे तुम्हाला दिला जाईल, आणि तो बंडल तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला प्रामाणिक राहावं लागेल, कन्सिस्टन्सी पकडावं लागेल, सातत्य पकडावं लागेल, आणि म्हणावं लागेल की प्रभूची मी प्रामाणिक आहे, प्रभू मी तुझ्यासोबत प्रामाणिक आहे, कुठल्याही प्रकारचं पातकापासून मी लांब आहे, मी असं काही लपवत नाही, जे पातक आहे ते पातक मी कुठल्याही प्रकारे लपवत नाही, मी जे उघड करतो आणि मी म्हणतो मी हे सोडून द्यायचा निर्णय घेतो. लक्षात घ्या, आज जे लपवत असाल ते सोडून द्यायचा निर्णय घ्या. आज कदाचित तुम्हाला असं वाटतं असेल कुणालाच माहित नाही, तुमचे फोन कॉल्स कुणाला माहित नसतील, तुमचं मोबाईल मधलं पाहणं कुणाला माहित नसेल, तुम्ही चोरून मित्रांच्या बरोबर केलेल्या काहीतरी चुकीच्या गोष्टी कुणाला माहित नसतील, पण एक दिवस त्या कुणाला तरी कळणार आहेत आणि तुम्हाला ते पॅकेज मिळेल जे त्याची तुम्ही अपेक्षा पण केली नसेल. जर आज ते पॅकेज चांगलं मिळावं तुमची इच्छा असेल तर आज लपवलेल्या गोष्टी बाहेर काढा आणि म्हणा की आज प्रभू मी कबूल करतो, मी लपवले प्रभूची मी कबूल करतो, मी सोडून देतो. यहोशुआ चिठ्ठ्या टाकण्यापूर्वी, सगळ्यांसमोर परमेश्वर उघड करण्यापूर्वी तुम्ही स्वतःहून उघड करा, प्रभू समोर उघड करा, तुम्हाला स्वतःला पश्चाताप होऊ द्या आणि म्हणा प्रभूला. कारण जसा प्रकारे आय नगराचा पाडाव झाल्यानंतर सुद्धा आखानाचं डोळं उघडले नाही, आखानाचं डोळं उघड, आय नगराने त्याला हरवलं. सगळे इस्रायल लोक दिवसभर रात डोक्यात टाकून बसले होते, दिवसभर बसले होते. यहोशुआचे सगळे सैनिक दिवसभर डोक्यात धूळ टाकून बसले होते, तरी सुद्धा आखानाचे डोळे उघडले नाही. चिठ्ठ्या टाकल्या, देवानं उघड केलं, त्यावेळेस आखान जागा झाला, त्यावेळेस म्हणाला की हो मी चूक केली. त्यावेळेस वेळ निघून गेली होती, त्यावेळेस आता वाचवणारं कोणीही नव्हतं. जर आखान अगोदरच म्हणाला असता नाही मी चूक केली नाही, कारण जो राहाबेवर कृपा करणारा देव आहे तो आखानावर कृपा नाही करणार कोण.
जो राहाबेवर जो वेश्या होती, जिला परमेश्वर पापापासून मुक्ती देऊ शकतो आणि तिला यहुदा वंशामध्ये आणू शकतो, तो आखानावर कृपा नाही करू शकत. परमेश्वर सगळ्यांच्यावर कृपा करणार, पण त्याच्याजवळ कबूल करणारी माणसं कमी आहेत. त्याजवळ लपवून त्यासोबत असंच प्रकारे प्रामाणिकपणाचं ढोंग करून राहणारे लोक खूप, त्यांना असं वाटतं की नाही हे करत राहील तर कोणाला फरक पडतो. नाही, फरक पडतो. पॅकेज आहे, सगळं काही जे काही मिळतं ना ते सोबत मिळणार, आणि जे सोबत मिळू नये असं वाटत असेल, जे देवाला मान्य आहे ते मिळावं असं वाटत असेल, तर तुम्हाला आजच सावध व्हावं लागेल. सावध होत नाहीत बरेच लोक. कबूल करा की लपून ठेवले प्रभू, मी आज कबूल करतो आणि मी सोडून देतो. मी तुझ्यासोबत प्रामाणिक राहायचा निर्णय घेतो, कारण मी एक शपथ वाहिली तुझ्यासोबत. मी प्रामाणिकपणाचा हात हातात घेऊन मी तुला म्हणालोय प्रभूजी की नाही प्रभूजी मी प्रामाणिक आहे. प्रभू ह्या गोष्टीत मी कुठल्याही प्रकारची चूक करणार नाही. तर प्रामाणिक राहा, कारण प्रामाणिक राहणाऱ्याला देव आशीर्वाद देतो. प्रामाणिक राहणाऱ्याला देव कुठल्याही प्रकारच्या गोष्टीपासून वंचित ठेवणार नाही जे देव त्याला देऊ इच्छितो. राहाबेला परमेश्वरानं पॅकेज दिलं, सगळं काही वाचवलं गेलं. एक वस्तू आणि वस्तू परमेश्वरानं वाचवली. लक्षात घ्या, तुमची परमेश्वरात तुमच्या घरातली वस्तू, तुमच्या असणारी गुरळ होणे असतील कदाचित, तुमची गाडी असेल, तुमचा बंगला असेल, तुमच्याजवळ असलेला बँकेतला पैसा असेल, कोणतीही गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्ट वाचवली जाईल जर देवासोबत तुम्ही प्रामाणिक राहा. कुठलीही गोष्ट जर देवापासून तुम्ही लपवणार नाही, म्हणाल की प्रभूजी हे उघड आहे, हे सगळं काही तुझ्या समोर आहे, हे सगळं काही मी ठेवलंय, आता तू पहा सगळं काही, आणि देव पाहतो आणि देव परिणाम घडवतो. हालेलुया. जो राहाबेच्या जीवनात परमेश्वराने घडवला, कारण यहोशुवाने स्वतः जाऊन सांगितलं जा राहाबेच्या घरी आणि तिला घेऊन या, कारण तिला वाचवलं गेलेलं आहे. हालेलुया. सगळ्यांच्या बरोबर तिचा नाश होणार नाही. देव स्वतः पुढाकार घेईल आणि तुम्हाला वाचवेल. देव स्वतः पुढाकार घेईल आणि तुमचा प्राण वाचवला जाईल. देव स्वतः पुढाकार घेईल आणि तुमच्या जीवनामध्ये काम करेल. पण पुढाकार घेण्यासाठी तुम्हाला राहाबेसारखं जगावं लागेल, आखाना सारखं नाही. आखान हा इस्रायल सैन्याचा भाग असून सुद्धा प्रामाणिक राहिला नाही. इस्रायल यहुदी वंशाचा भाग असून सुद्धा त्याला असं वाटलं नाही स्वतः थोड्या वेळासाठी सुद्धा की अरे मी ही चूक करत आहे, याचा परिणाम काय होईल. या परिणामांची अजिबात त्यानं पर्वा केली नाही. आज आपण परिणामांची पर्वा केली पाहिजे, परिणामांच्याकडे पाहिलं पाहिजे. लोक डोक्यात राग घालून बसले होते, धूळ टाकून बसले होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बायबल असं सांगतं यहोशुवा आणि त्याच्याबरोबरचे सगळे लोक बसले, तरी त्यांच्याकडे पाहून सुद्धा त्यांना थोडी सुद्धा लाज वाटली नाही. तशा प्रकारे असू नये, कारण लक्षात घ्या जर तसं असेल तर आपल्याला खूप मोठ्या परिणामांना सामोरं जावं लागेल. कारण बायबल सर्वांच्यावरती, आपल्याला सर्वांच्यावरती कृपा करतो. देव सर्वांच्यावर कृपा करतो. देवाची इच्छा आहे की प्रत्येक प्राण वाचावा. जशा प्रकारे कर्नलने आणि त्याची फॅमिली वाचली. तुम्हाला माहिती आहे कर्नल आणि फॅमिली हे दुसऱ्या वंशातून असलेले लोक होते, इस्रायली होते, आणि राहाब सुद्धा वेगळ्या प्रकारच्या वंशातून होती. तिला परमेश्वरानं जर वाचवलं, आणि तुम्ही सुद्धा म्हणत असाल की मी कोण आहे, माझं तर पातक आहे, माझ्या तर जीवनामध्ये वाईट गोष्टी आहेत आणि माझ्या तर घरामध्ये असं काही काही चुकीच्या गोष्टी होतात, मी कसा वाचवलं जाईल. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. प्रभूची इच्छा आहे की तुमचं घर वाचवावं. प्रभूची इच्छा आहे की तुमचा परिवार वाचवावा. प्रभूची इच्छा आहे की तुमची प्रॉपर्टी वाचावी. प्रभूची इच्छा आहे की तुमचं गाडी वाचावी. प्रभूची इच्छा आहे की तुमच्या जीवनामध्ये कृपा करावी. प्रभूची इच्छा आहे की तुमचं जीवन बदलावं. प्रभूची इच्छा आहे की अनंत काळापर्यंत तुमचं नाव काढलं जावं, पापासाठी नाही तर चांगल्यासाठी. अनंत काळापर्यंत तुमच्याद्वारे कोणाला तरी चांगली शिक्षा मिळावी असं प्रभूला वाटतं. हालेलुया. कितीतरी हजारो वर्ष होऊन गेले, पण राहाबेचं नाव आज सुद्धा काढलं जातं एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून. हालेलुया. पण लक्षात घ्या, बरीच लोक आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन कॅरेक्टर उभं करू इच्छित नाही. दोन कॅरेक्टर मी तुम्हाला सांगत आहे की ज्या एकापैकी एकाचं कॅरेक्टर खूप सुंदर कॅरेक्टर आहे आणि वाईट स्वतः तिच्या जीवनामध्ये होतं, पण तिने बदलाचा निर्णय घेतला. आज कदाचित तुमच्या जीवनामध्ये वाईटपणा असेल, राहाबेसारखं काहीतरी एवढ्या मोठ्या गोष्टी नसतील, पण छोट्या छोट्या गोष्टी असतील की त्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या. देवाला म्हणाय प्रभू हे छोटं आहे, काढून टाक. देवा मला मदत कर, कारण छोटं सुद्धा लहान कोल्हेच द्राक्षाच्या मळ्याची नासधूस करतात. बायबल सांगतं लहान कोल्हेच काय करतात, द्राक्षाच्या मळ्याची नासधूस करतात. आणि लहान कोल्ह्यांना पकडा, लहान कोल्ह्यांना पकडा, कारण मळा हा परमेश्वराने तुमच्या हातात दिलेला आहे. त्या मळ्याची वाट लावू देऊ नका. आणि कारण परमेश्वर तुम्हाला वाढवू इच्छितो, परमेश्वर तुम्हाला पुढे घेऊन जाऊ इच्छितो, पॅकेज देऊ इच्छितो. काय देऊ इच्छितो? एक पॅकेज देऊ इच्छितो, एक मोठा बंडल, जो आशीर्वादाचा बंडल ज्याला आपण म्हणतो, सर्व बाजूने मिळणारा जो आशीर्वादाचा बंडल आहे. मग फॅमिली आहे, कुटुंब आहे, घरातली संपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे, आणि आरोग्य आहे, शरीर व्यवस्थित आहे, मनात शांती आहे, अंतकरणात सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, लेकरं व्यवस्थित आहेत, तुमची लेकरं चांगलं शिक्षण घेत आहेत, त्यांना चांगली नोकरी लागलेली आहे, त्याचा बिझनेस उभा राहिलेला आहे, आणि तुमचं विवाह टिकलेला आहे, जे लग्नाचं नातं आहे ते टिकलेलं आहे. सगळ्या गोष्टी याला काय म्हणतात? पॅकेज म्हणतात. याला बंडल म्हणतात, जो आशीर्वादाचा बंडल आहे.
बँकेमध्ये पैसा आहे, घरात रोज भांडण आहे, त्याला पॅकेज म्हणत नाही. लक्षात घ्या. तुम्ही प्रार्थना तर खूप करताय आणि रोज तुम्ही वादविवादामध्ये आहात आणि तुम्ही लोकांसमोर खूप चांगल्या प्रकारचं जीवन तर दाखवताय, पण बाहेर तुमचं मात्र पातक सुरू आहे, याला पॅकेज म्हणत नाही. लक्षात घ्या. तुमच्याजवळ पैसा तर खूप आहे बँकेमध्ये, पण शांती अजिबात नाही, त्याला पॅकेज म्हणत नाही. तुम्ही खूप आशीर्वादामध्ये पण जीवन जगत आहात, तुम्हाला पूर्वी केलेल्या खूप चांगल्या प्रकारे कामामुळे तुम्हाला आज आशीर्वाद पण मिळालेला आहे, पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थनेमुळे जीवन जगत नाहीये. आज पवित्र पण हरवलेला आहे कुठतरी, याला पॅकेज म्हणत नाही. पॅकेज हे सर्व बाजूनी असतं, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असते, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये शांती आहे, याच्यामध्ये शांती आहे, याच्यामध्ये आनंद आहे, याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. माझ्या लेकरांच्याकडे पहा तर खूप सुंदर आहे, माझे लेकरं येणाऱ्या दिवसामध्ये प्रगती करणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा आशीर्वाद येणार आहे. कारण परमेश्वर पॅकेज ज्यावेळेस देतो ना तर पिढ्याचं पॅकेज देत असतो. हालेलुया. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं की मी हजारो पिढ्यावर दया करणारा परमेश्वर, हजारो पिढ्या, एका व्यक्तीवर दया करणारा नाही, हजारो पिढ्यावर. कारण राहाबेला सलमोन झाला, सलमोनला ओबेद झाला, बवाद झाला ओबेद झाला आणि ओबेदला यशाय झाला, यशायाला दावीद झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदाच्या वंशातून प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. हजारो पिढ्यावर दया केली. ज्यावेळेस आपलं जीवन परमेश्वराला देताय, त्यावेळेस आपलं जीवन परमेश्वरापासून खूप मोठा आशीर्वाद तुम्ही मिळवताय. आज मी तुम्हाला दोन व्यक्तींचं कॅरेक्टर सांगितलं तुलनात्मक दृष्ट्या. तुलनात्मक दृष्ट्या तुम्ही कोणासोबत जोडले जाणार आहात हे तुमच्या हातामध्ये. तुम्ही कोणाकडून ऐकणार आहात, तुम्ही कोणाचं कॅरेक्टर तुमच्या जीवनात उभे करणार हे तुमच्या हातामध्ये. प्रामाणिक राहणार आहात तुम्ही, निर्णय चांगला घेणार आहात, तुम्हाला पॅकेज हवाय देवापासून चांगल्या प्रकारचं, तर तुम्हाला राहण्याचं कॅरेक्टर तुमच्या जीवनामध्ये आणावं लागेल. आणि देवाला म्हणाल प्रभू मी ऐकलंय तुझ्याविषयी, मी सगळ्या गोष्टी मला माहीत झाले, आज मी तुझ्यासोबत जोडला गेलेला. नाहीतर वातावरण तुमच्या बाजूला कदाचित धार्मिक असेल आणि धार्मिक वातावरणासह तुम्ही पातक करत असाल तर तुम्ही आखाणासारखे असाल. आणि आखाण धार्मिक वातावरणात, आज्ञांच्या वातावरणात, देवाचं सानिध्य असताना, यार्देन नदी पार करून आलेला असताना सुद्धा त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही की अरे मी देवाच्या सानिध्यात आहे. आज नगराचा तट पडताना मी पाहिलेलं आहे, पण तट पडताना कोणीही त्याच्यावर हातोडा चालवला नाही तरी सुद्धा तट पडला ते मी पाहिले. आणि या सोन्याच्या विटेला कसा मी हात लावला, या गोष्टी त्याला वाटल्या नाही. आज तुमच्या बाजूला धार्मिक वातावरण आहे, तुमच्या बाजूला कोणीतरी प्रार्थना करत आहे, कोणीतरी तुम्हाला देवाची आज्ञा सांगत आहे, बायबल वाचत आहे, कोणीतरी तुम्हाला देवाच्या चांगल्या गोष्टी सांगत आहे, तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आखाणासारखं संपूर्ण पॅकेज मिळायला वेळ नाही लागणार नव्हतं. आणि असं पॅकेज मिळू नये असं वाटत असेल तर त्या प्रार्थनांच्याकडे पहा, त्या बायबलच्या वचनाकडे कान द्या, देवाचं वचन जे तुम्हाला सांगते त्याच्याकडे कान द्या. कारण भडीमार होत आहे संदेशाचा, आणि या संदेशाच्या भडीमारात सुद्धा जर तुम्ही बदलले गेले नसाल तर आखाणासारखं पॅकेज वाट पाहत आहे. आणि तसं होऊ नये असं वाटत असेल तर राहावेसारखं आपलं कॅरेक्टर उभं करा आपल्या जीवनामध्ये. प्रभू तुम्हाला मदत करू हे सगळं करण्यास. या आपण डोळे बंद करूया.